संजय राऊत यांनी मातोश्रीवर झालेल्या खासदारांच्या बैठकीतील अंतर्गत किस्सा उघड केलाय। 2 दिवसांपूर्वी मातोश्रीवरील बैठकीला सर्व खासदार प्रत्यक्ष आणि ऑनलाईन उपस्थित होते। त्या बैठकीमध्ये खासदारांनी तब्बल 5 वेळा साईबाबांची शपथ घेतल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय। काही खासदारांनी आई भवानीची, स्वतःच्या पोटच्या मुलांची आणि आईची शपथ घेतली होती, असाही किस्सा राऊतांनी सांगितलेला आहे। शपथ घेऊनही खासदारांनी बंडखोरी केल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं पित्त खवळलेलं आहे। त्यांनी थेट बंडखोर खासदारांना इशारा दिलेला आहे। एका खासदारानं 3 मिनिटात 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली। 4 वेळा। माझी बायको आजारी आहे, साईबाबाची शपथ। मी तुमच्याबरोबरच आहे, साईबाबाची शपथ। मी उद्या तुम्हाला 2 दिवसात भेटायला येतो, साईबाबाची शपथ। बरं का, मरेपर्यंत तुमच्याबरोबर राहीन, साईबाबाची शपथ। हे मलाही आश्चर्य वाटलं, इतका साईबाबा आठवला। एकानं आई भवानीची शपथ घेतली। आई भवानीची शपथ, साहेब मी तुमच्याबरोबर, हे हिंदुत्ववादी आहे सगळे। एकानं त्याच्या मुलीची शपथ घेतली, एकानं त्याच्या मुलीची शपथ घेतली, कुणी मुलाची शपथ, कुणी आईची शपथ। आता अशा शपथा घेतल्यावरती कोणी बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली, त्यांचा संबंध नव्हता कधी बाळासाहेब ठाकरेंशी। विश्वास ठेवणं हे अनिवार्य असतं। जनाब संजय राऊत यांना इतकंच सांगायचंय की आई बाबा आणि साईबाबांची शपथ घेऊन माणसं टिकवता येत नाही, पक्ष वाढवता येत नाही। आपल्या बाबांचे विचार जर का नीट सांभाळले असते, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांवर निष्ठा ठेवली असती, तर संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे तुमच्या पक्षावर ही वेळ आली नसती। त्यामुळं खासदारांनी आईबाबांची शपथ घेतली काय आणि साईबाबांची शपथ घेतली काय हे सांगण्याच्या भानगडीत पडू नका।